हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। दरवर्षी गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी गुढीपाडवा मराठी निबंध घेऊन आलो आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आपल्या भारत देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात, म्हणूनच आपल्या देशाला सणांचा देश म्हणूनही ओळखले जाते। सण हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट करण्याचे कार्य करतात। सोबत मिळून सण साजरे केल्याने एकोपा वाढतो। अशा सणांपैकी एक आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याचा हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो। गुढीपाडव्याला महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेशमध्ये देखील साजरे केले जातात, परंतु या सणाचे विशेष आकर्षण महाराष्ट्रात आहे। गुढीपाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा एक सण आहे आणि म्हणूनच या सणाला मराठी सण म्हणून विशेष ओळखले जाते। मान्यतेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती। असेही म्हटले जाते की त्रेतायुगमध्ये भगवान राम याच दिवशी रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते व त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी घराबाहेर विजय पताका म्हणून गुढी उभारली होती। पुराणानुसार गुढीपाडव्याची आखरी एक कथा आहे। या कथेमध्ये शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने शकांचा पराभव करण्यासाठी 6000 मातीचे पुतळे बनवले होते। असे म्हटले जाते की या मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण फुकून त्याने शकांचा पराभव केला होता व तेव्हापासून शालिवाहन राजाच्या नावाने शालिवाहन शक ही नवीन कालगणना सुरू झाली। तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ लाकूड अथवा काठी असा आहे, तसाच तो तोरण असाही आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गुढी उभारण्यासाठी एका स्वच्छ काठीच्या टोकावर नवे व शुभ्र वस्त्र लावले जातात। या नववस्त्रांवर झेंडूची फुले, कडुलिंबाचे पाने आणि तांब्याचा चंबू लावला जातो। यानंतर या गुढीची पूजा करून तिला घराबाहेर उभे केले जाते। गुढीच्या अवतीभोवती पाट ठेवून रांगोळी व इतर सजावट केली जाते। यानंतर दुपारी सूर्यास्तापूर्वी हळद कुंकूने पूजा करून अक्षदा वाहून गुढी उतरवली जाते। गुढीपाडव्याचे जसे सामाजिक महत्त्व आहे, त्याच पद्धतीने त्याचे आयुर्वेदिक आणि नैसर्गिक महत्त्व देखील आहे। चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा वाढायला लागतो। यावेळी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील कीटांचा नाश होतो। गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटते। गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष सुद्धा म्हटले जाते। या दिवशी कुटुंबातील सर्वजण सोबत बसून गोड पदार्थांचा आस्वाद घेतात। तर मित्रांनो, आजचा हा गुढीपाडव्याबद्दलचा निबंध तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अनेक निबंधांसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता। धन्यवाद।